आज मी तुम्हाला घेऊन चाललो एका खास प्रवासावर. गाणगापूरपासून सुरू होऊन दत्त मंदिर, पवित्र संगम ठिकाणी, पुढे अक्कलकोटचे स्वामी मठ आणि स्वामींची समाधी, सोलापूर महाराजांचं घर, अक्कलकोटचं खंडोबा मंदिर आणि शेवटी सोलापूरचे संगमेश्वर महादेव मंदिर. हा प्रवास फक्त दर्शन नाही, हा प्रवास आहे अनुभवाचा. मी हा सर्व प्रवास ट्रेन, बस, ऑटो आणि टमटम वापरून केला आहे. आणि हो, प्रत्येक छोटंसं भाडं, प्रत्येक तिकीट मी नोंदवलेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल, इतका सगळा फेर, इतके देवस्थान, किती खर्च आला? तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रवास एकूण किती रुपयात झाला आणि त्यातल्या काही टिप्स तुमच्या पुढील बजेटसाठी कामी येतील. चला आता सुरू करूया स्वामींच्या चरणी नमन आणि वाटेवरची कहाणी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं KSK दादू चॅनलवर. आजच्या ना सोलो ट्रॅव्हलिंग समजा ना, ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये. आता ना मी निघालो ट्रेनमध्ये. पहिला ना मी आमची ट्रेन आहे ना, आता पुढे चाललंय. मी तुला थोडक्यात नंतर सांगतो. तुला मला आधी जाणून घ्या इथपर्यंत कैसा पोहोचलो. त्याला निघालो ऐरोलीची, आमच्या घरची 8 वाजता, 8:30 वाजता याची बसवरशी ऐरोली स्टेशनवरशी ठाणा स्टेशनवरशी 2-3 ट्रेन सोडूनशी मी बदलापूर 9:32 बदलापूर पकडूनशी आहे 10:20 पोहोचले. 10:22 ही ट्रेन आले 10:40. आता आम्ही निघालो गाणगापूरला. तुम्हाला आवाज येत असेल, मी नंतर थोडा व्यवस्थित करेन. चला तुम्हाला दाखवून पुढे तिथं काय काय कार्यक्रमात आपण सकाळी भेटू पोहोचल्यावर. The next morning. गुड मॉर्निंग. झालं सकाळ, सगळे आंघोळ वगैरे झाले. आता पोहोचलो आम्ही गाणगापूरला. आता ते किती ट्रेनचा प्रवास मी तुम्हाला सांगा नाही, मी तुम्हाला सांगतोय. ठाण्यावरशी ना आम्ही कल्याणला गेलो. कल्याणवरची ट्रेन 10:40 होती ना, 10:20. तर आता आहे गाणगापूरला 6:30 पोहोचलो. 7:30 वाजेपर्यंत गाणगापूर स्टेशनवरशी मंदिरापर्यंत यायला 7:30 वाजला. 7:30 वाजता आता आंघोळ वगैरे केलं आहे. रूम बघितलं ना पाठीमागा, रूम वगैरे केला आहे. आता मस्त राहिलं. चला या, तुम्हाला आता दत्त मंदिरात घेऊन जातो. आणि ते सकाळ पण मस्त आहे. हे ना बस डेपो. आणशीच आम्ही जाणार आहोत, अक्कलकोटला पण जाणार आहे. कुठे कुठे जाणार नाही तर तुम्हाला सर्व थोडक्यात सांगते. गाड्यांचा लय आवाज आहे. मान म्हणलं बोलता आलं बघा, श्री दत्त मंदिर गाणगापूर. ज्याला हे महाराष्ट्रात नाही, कर्नाटक राज्यामध्ये आहे. आपण आता पण घ्यायला नाही काय, नाही लावलंच नक्कीच. दत्त निगम मठ, मस्त परिसर आहे. अभिषेक हॉल अरे बंद आहे काय? आतमध्ये तर आलो खरा. इथे गेलं काय दिसत काय? डेंजर वाटत नाही. पडदा डेकोरेशनचा फुल 3D वाटतं, 3D. आता आम्ही आलं संगम दत्त दिगारामांचं. याच्या काय मला नाव नाही माहिती, मी व्हॉइस ओव्हर करेन नंतर परत. काय आलो संगमला. संगम काय दिलं आम्हाला, धागा बांधत आहे. पेट्रोल आहे मी. चला या, याच्यावर नसतं पेट्रोल. कममध्ये थोडासा मागे नको.
आहे ना, मी काय आहे ना, या ना पलडी घेतो आपण. माणसं बोलतात ना आपल्याला की आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या, तसं नाही करायचं. आणि मग या तसं नाही करायचं, कारण आपण जे घेतो ना, हे विकत घेतलेली नसते आपली जो ते देवापर्यंत नाही पोहोचत. तेव्हा जेव्हा घेशाल ना, तेव्हा पहिला पैसे द्या, मग ते देवाला व्हा, तर ते तुमचं पोचेल देवापर्यंत. कारण की तुमचं झालेलं नसतं तोपर्यंत. हे आहे पाया पडून जाऊ. औदुंबर कक्ष. सगळ्या गुरुचरित्राचं वाचन करताना या ना इथं या सगळ्या फेऱ्या मारताना म्हणजे एकाला असंच सहज विचारलं की किती फेऱ्या मारायच्या. बोलता 1000 फेऱ्या मारायच्या. अगं 1000 फेऱ्या? मी पण त्याला सहज बोललो. मग आई बाबाचं एक फेरी मारलं तर 1000 फेऱ्या पूर्ण होतील ना. हसला. हे मेन संगमचं मंदिर आहे, दत्त मंदिर. हे ना इथं संगमेश्वर महादेव मंदिर आहे. आपल्याला मंदिरांचे तुम्हाला फोटो मी टाकत जर बाजूला आतमधून आपल्याला फोटो व्हिडिओचे काढून नाही देत त्याला. आता सकाळचा टाइमपास नसतो त्याला. चला अक्कलकोटला भेटूया आता. अक्कलकोटला गांगणापूर बस डेपोपासून अक्कलकोटपर्यंत 120 रुपयात प्रवास झाला. तर ऑटोमध्ये 20 रुपये लागणार आहेत. आता आपण पोचलो श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, मुख्य मंदिर आहे अक्कलकोटचं. चला तिथे तुम्हाला दाखवतो श्री स्वामी समर्थ मंदिर. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझं दर्शन एकदम मस्त झालं. स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा पाहायला भेटली. तिथे सर्व जे गाभाऱ्यात आहे त्यांचं ते सर्व पाहायला भेटलं. तुम्हाला इथं साईडला दाखवतो, बघा तुम्ही. मला एक गोष्ट समजत नाही, तिकडे गाभाऱ्याची तर तो फोटो व्हिडिओ काढू नका. आणि त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक पेज आहे, त्यांच्यावर त्यांचे महाराजांच्या मूर्तीचे फोटोज व्हिडिओज येतच असतात. बाहेर पण विकायला आहेत ते फोटो. आपण आपलं हिंदू समाजात गाभाऱ्यात तिथे देवाचा फोटो का नाही काढून देत? आता कमेंटमध्ये सांगा नक्की त्याचं कारण काय आहे. आपण का नाही काढू शकत आहे कोणत्याच मंदिरात फोटो व्हिडिओज? बाहेर राहिलं दर्शन वगैरे झालं. आता निघाला ना अन्नछत्राकडे जेवायला. दुपारची भूक लागलेली, चला जेवायला जाऊ. जेवायला गेलो तर लाईन होती भरपूर. लाईन बघूनशी आम्ही परत मागत आलो. लाईनीमध्ये थांबलो होतो ना 1-2 तास, जेवायलाच भेटलं नसतं. आम्ही भरपूर लाईन होती, भरपूर लाईन. मग मी ना आईला फोन केला. आई आमचं स्वामी आमची दिवागावातली केंद्रातले बघते आणि अक्कलकोटला खूप वेळ असते ना आईच्या. आणि आई तालुका प्रतिनिधी पण आहे म्हणून काम करत आहेत. मग आईने पण इथं अक्कलकोटची इथं कुणाला फोन केला, त्याने आम्हाला फोन केला आणि जेवायला आतमध्ये घेऊन घेतलं. जेवण पण आम्हाला पटकन भेटलं, कुठे नाही तर ओळख कामी आली. जेवण पण मस्त झालं, स्वामींचा प्रसाद भेटला. मी इथं पाहू शकता ना तुम्ही किती गर्दी आहे. दररोज कितीतरी भाविक तिथं जेवत असतील. आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीकडे.
महाराजांचे अंतिम वास्तव्य म्हणून ओळखले जाते. स्वामींनी येथे 21 ते 22 वर्ष वास्तव्य केले आणि 30 एप्रिल 1878 रोजी येथेच समाधी घेतली. चोलप्पा महाराजांचे घर. समाधीच्या बाहेर पडतात ना, एक बाहेर सुद्धा एक घर आहे, तिथे सुद्धा त्यांनी स्वामींच्या पादुका आणि स्वामीचा फोटो ठेवला. आता मी आलो श्री खंडोबा मंदिराला. अक्कलकोटमध्येच आहे एक मंदिर खंडोबाचं. इथे स्वामींच्या फोटोला खंडोबाचं रूप केलेलं आहे. इथे पण आपल्याला मूळ ठिकाणी व्हिडिओ काढायला नाही भेटले. टमटम करून मी आलो आहे आता सोलापूर स्टेशनला. शिवयोगी सिद्धेश्वरम आला. आता ना आलो इथं. तेवढा 1 तास ट्रॅव्हल करून झाला. एवढा बराच पैसा जास्त घेतला नाही त्याने. 100 रुपये घेतला. 60 रुपये बोलत होता. आणि ना एक जागेवर तिंक सीट बसत होता त्या रिक्षात. बोला आम्ही देतो तुला 100 रुपये, चल अडचण करू नको. त्या रिक्षाशी 1 तास डेंजर प्रवास आजचा. एक ठिकठिकाणी गेलो तुमच्यासाठी. एक व्हिडिओला लाईक करा. आता बी आलो ना इथं. मस्त आहे, मस्त पाणी आहे गो. या तुम्हाला आतमध्ये दाखवत आहे. हे मस्त आहे. पाय धुतलं बाबा. अरे एक आहे. सगळीकडे शिवलिंग आहेत. 2-3 ठिकाणी आहेत. अमृतलिंग होते एक चक्र त्या बाजूला. हे पण आहे. हे पण आहे. इथे पण आहे. तिथे समोर नाही तो किल्ला दिसतोय. हा बघा, हा इकडे पण एक दिसतंय. किल्लाच आहे काय समजत नाही काय आहे. चला आता आतमध्ये जाऊ आपण. मस्त परिसर आहे एकदम शांत. हेला शिवयोग समाधी इकडे आहे. ती समाधी मंदिर तिकडे आहे. दिसतंय. आहे ना पाणीपुरी घेतली. हे बघ बोलतो आपणच भरा बोलतो. ऐसे भरत आहे, ऐसे भरत आहे. कोणाला त्रास नको बोलतो, आपण खा. रगडा दिला रगडा गरम आहे. हळूहळू खाऊ. गरम आहे. सेम प्लॅटफॉर्मवर जावं बा. ते उतरण आहे. ओळखले आहे. इथं बाजूला चालते काय जे आहे ना पायऱ्या आहेत. सोलापूर टू कल्याण 7:50ची ट्रेन होती. 9:50ला आली. 3:30 वाजता बरोबर आम्हाला स्टेशनला सोडलं कल्याणला. आता कल्याणवरून ठाणा स्टेशन, गाणगापूर, अक्कलकोट. हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता तर अनुभवाचा होता. संपूर्ण प्रवासाचा खर्च आला फक्त 2,000 रुपये. पण त्यातून मिळालं समाधान, शांती आणि स्वामींची अनुभूती. याची किंमत मोजता येत नाही. असा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावा. पहिली ट्रेन आरोलीकडे जायला. आता उतरलो मी आरोली स्टेशनला. व्हिडिओ कसा होता आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.